आज बनवायची होती झणझणीत आणि गावरान पद्धतीने अशी मिसळ। तर त्यासाठी सर्वात अगोदर मटकी फुलून घ्यायची। तर बघू शकता मटकीला किती छान मोड आलेली आहे। त्यानंतर मटकीमध्ये घालायचं भरपूर असं पाणी, हळद आणि मीठ आणि 5 मिनिटं शिजण्यासाठी मटकीला गॅसवर ठेवून द्यायचं। मटकी शिजत आहे तोवर इकडे आपण मसाले तयार करायला घ्यायचे। त्यामध्ये मी सुकं खोबरं तेलामध्ये छान असं भाजून घेतलं। त्यानंतर कांदा टोमॅटो सुद्धा तेलामध्ये भाजून घेतला आणि काही खडे मसाले टाकून सुद्धा मी भाजून घेतले आणि नंतर हे छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आता घ्यायचं एका मोठ्या गंजामध्ये तेल हे थोडंसं भरपूर वापरायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं जिरं, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं आणि नंतर आपण केलेलं हे वाटण ह्यामध्ये टाकून द्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आहेत मसाले। तर त्यामध्ये मी लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हळद आणि मिसळ मसाला घातलेला आहे। त्यानंतर घालायची शिजलेली आपली मटकी आणि छान याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता आपल्या मटकीला किती छान कट सुटलेला आहे। वरतून घालायचा कोथिंबीर आणि तयार झाली इथं आपली झणझणीत अशी मिसळ। तर अशी मिसळ एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।